हे सगळं खोटं आहे, खोटं बोलताय ती मुलगी। अहो त्या व्हिडिओमध्ये ती मुलगी राघव भाऊजींचं नाव स्पष्टपणे घेते आणि कोणती मुलगी स्वतःची अशी बदनामी करून घेईल? सुलक्षणा, सुलक्षणा, आनंदी धर धर धर, सावकाश बस सावकाश, बसव बसव तिला बसव। काय होतंय आई? पाणी आणते, थांबा। साखर आणि पाणी घेऊन ये लवकर। सुलक्षणा काकू काय होतंय आण तुम्हाला? लवकर। काकू हे हा, घे, घे, साखर घे। घ्या। आई अहो काही झालं नाही, गैरसमज झालाय काहीतरी, आपला विश्वास आहे ना त्यांच्यावर। राघव आई तुम्ही शांत व्हा बरं, काही होणार नाही। मी बोलते, मी बघते। बाबा हो हो हो, मी बघतो। शांत व्हा, काहीच नाही झालं, मी आलेच। अहो आनंदी, त्या योजनाने कळलं मी काहीच नाही केलंय। माहिती, स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये तुम्हाला। माझा विश्वास आहे तुमच्यावर, सगळ्यांचा विश्वास आहे तुमच्या। आम्हाला माहिती आहे हे असं तुम्ही तिने का असं केलं असेल? चांगली मुलगी आहे ती, हुशार मुलगी, उत्तम काम करते, का ते लोकांना माझ्याबद्दल खोटं सांगते? नक्कीच यामागे काहीतरी कारण असणार आहे, मला ते शोधावं लागणार आहे। ती हो कारण तर तुम्ही शोधायला हवाच, आणि या सगळ्यात आम्ही आहोत तुमच्यासमोर। आमचा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर। काळजीने माझ्या लेकाने तिला घरी आणलं आणि ही माझ्या लेकाचीच बदनामी करते। अरे वा, मला असं वाटतंय ना, राघवला कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न। कोणीतरी नाही, ती मुलगीच फसवते। कोणीतरी कशाला फसवायला पाहिजे, आपल्याला कळत नाही का? हे बघ, तू असं काही करू नकोस ग। काय करू नको? मी ती बदनाम करते आणि मी काय करू नको? मला तिला फोन करायचा आणि तिला जाब विचारायचा आहे। तू असं काही करणार नाहीयेस, या वेळेला तू फोन लावणार नाहीयेस, आपण राघवशी बोलणार आहोत आधी। तुम्ही गप्प बसा हो, तुम्ही काय मध्ये मध्ये बोलते, तुम्हाला काय कळणार आहे? सुलक्षणा, असा तडकाफडकी फोन लावू नकोस तू। मी फोन लावणार, तिला विचारते ना असं काय म्हणणं आहे तिचं। वा, हे बघ, हॅलो, काय? हा, मी बोलतेय सुलक्षणा कर्णिक। अगं त्या दिवशी आली, मारे पोटभर जेवून गेलीस, गप्पा हाणून गेलीस, आणि तुला काय कोणी अधिकार दिला ग माझ्या पोराची बदनामी करायचा? कोणी अधिकार दिला तुला? तुला माहितीये का तो कसा आहे? एका शब्दाने कधी कोणाला त्यांनी दुखवलं नाही। अगं एका कुठल्या बाईकडे नजर वर करून त्यांनी बघितलं नाही, तू सरळ त्याच्यावर आरोप करतेस। काय किती पैसे पाहिजे तुला? हा, हे सगळं पैशासाठी चाललंय ना? हा, मला कळत नाही तुला वाटतंय? कोण आहे तुझ्या पाठीमागे? हा, बोलवी तर धनी कोण आहे तुझा? तुला अरे काय करतेस? बोलते तिला कशासाठी? तुला माहितीच तू किती मोठी चूक करायला चालली असते। नाही तिला फोन करायचा, कोणी तिच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करायचा नाही। अगं तुला काय वाटतं, हे तू आता जे काय बोललीस ना, ते तिने रेकॉर्ड केलेलं असणार आहे आणि ती कोर्टामध्ये वापरू शकते। ती सांगू शकते की ह्यांच्या आईने मला फोन करून धमकी दिली। तुम्हाला काय वाटलं की आज तिने व्हिडिओ दाखवला आणि उद्या हे प्रकरण शांत होणार आहे? एक लक्षात घे आई, ह्या मागे ती एकटीच आहे का तिच्या मागे अजून कोण आहे हे माहित नाही। ते जेव्हा कळेल तेव्हा कळेल, पण आता ह्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी शांत राहायचंय। उगाच रागाच्या भरात चिडून काहीतरी करून बसाल असं करू नका। मला विचारल्याशिवाय कुठलीच हालचाल करायची नाहीये कोणी। मी सांगेन तसंच वागायचंय, कोणीही तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करायचा नाही। गेली कित्येक वर्ष आपली भेट तुरुंगाच्या गजांमधून होते। याला कारणीभूत तो राघव कर्णिक आहे। मी वचन दिलं होतं तुम्हाला, ज्याने आपलं कुटुंब उद्ध्वस्त केलं। मी 3 महिन्यांची प्रेग्नंट असताना तुम्हाला जेलमध्ये जावं लागलं, ज्याच्यामुळे तुम्ही आज तागायत आपल्या बाळाचा चेहरा प्रत्यक्षात बघू शकला नाही आहात, ज्याच्यामुळे तुम्हाला निर्दोष असताना सुद्धा शिक्षा भोगावी लागती।
त्या माणसाला मी जन्माची अद्दल घडवेन. आज मी पहिलं पाऊल उचललंय. बायको मुलाशिवाय तुमचं आयुष्य असं जेलमध्ये चाललंय आणि हा राघव त्याच्या बायको बरोबर मुलीबरोबर आनंदात जगतोय. त्याच्या आनंदात मी मिठाचा खडा टाकलाय. माझ्या बाळाच्या डोक्यावरचं बापाचं छत्र हिरावून घेतलं त्याने. आता त्याच्या मुलीला सुद्धा त्याचा चेहरा बघण्यासाठी रडत राहावं लागेल. त्याची बायको आपला नवरा जेलमधून कधी सुटेल याची रोज वाट बघेल. याचं कुटुंब सुखाचा घास खाऊ शकणार नाही, समाधानाने झोपूही शकणार नाही. तुम्हाला जेलमध्ये पाठवून त्याने आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं. त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय मी शांत राहणार नाही. मालती, अरे दार उघड बघ जरा, कोण आलाय ते. बघते बघते. हा वा, तुम्ही इथेच बसलायत आणि दार उघडायला मी. काय हिशोब करतोय मी. अरे आनंदी राघव, अरे या या या. आज सकाळ सकाळ आलात तुम्ही. काय छान वाटतंय ना. हो ना. मी पटकन चहा टाकते. थांब. आई आई अहो चहा वगैरे काही नको. दोघांशी जरा महत्वाचं बोलायचंय. अरे बाबा इथे ना. काय झालंय काय. या. अरे पण काय झालंय काय. तुम्ही असे गप्प का बसलात. बोला ना. बसा. चिंकीची तब्येत बरी आहे ना. हो हो चिंकी बरी आहे. मग वर्षाच्या घरी काय झालंय का. नाही बाबा, वर्षाच्या घरी सगळं व्यवस्थित आहे. मग नेमकं झालंय काय. माझ्यावर झालेल्या अन्यायाला वाचक फोडायलाच हवे. माझे बॉस राघव कर्णिक यांच्या बरोबर रात्री उशिरापर्यंत काम करत बसले होते. तेव्हा त्यांनी माझ्या अंगावर हात टाकला. हो, राघव कर्णिक यांनी माझ्यावर अन्याय केलाय. त्यांचं काम, त्यांच्या कामाबद्दल असलेलं डेडिकेशन याचं मला नेहमीच कौतुक वाटत होतं. पण या माणसाने आज माणुसकीला काळीमा फासावा असं कृत्य केलंय. राघव, अरे हा सगळा काय प्रकार आहे. बाबा, आई, ही गोष्ट तुम्हाला बाहेरून कळण्या अगोदर आम्हीच येऊन सांगायला पाहिजे हे आम्हाला गरजेचं वाटलं, म्हणून आम्ही आलेलो आहोत. हे प्रकरण आता गंभीर होत चाललंय, कारण ही क्लिप आता व्हायरल होते. मला सुद्धा सोसायटीतल्या आपल्या काही लोकांमुळेच हे कळलं. विश्वास ठेवा, ही मुलगी जे काय बोलते ना ते सगळं खोटं आहे. असं काहीच घडलेलं नाहीये. हेच सांगायला मी आलो होतो. राघव, हे सगळं काय आहे. कोण ही मुलगी. हे सगळं चुकीचं आहे रे. आई, अशा परिस्थितीत आपण सगळ्यांनी गंभीर राहणं खूप महत्वाचं. अरे पण हे सगळं झालंच कसं. ही मुलगी त्या दिवशी फंक्शनला आली होती ना. नाव काय हिचं. योजना नाव आहे तिचं. आमच्या ऑफिसमध्ये काही दिवसांपूर्वीच ती लागली. खरं तर अगदी 2 दिवसापूर्वीच पाऊस खूप होता, ट्रेन बंद होत्या, म्हणून आनंदीने तिला घरी बोलावलं होतं. ती घरी आली होती, आपल्या घरी राहिली सुद्धा होती. आणि तुम्ही बरोबर म्हणते, फंक्शनला ती आली होती. आईनेच तिला बोलावलं होतं. त्या दिवशी आम्ही एका केसवर काम करत होतो. खूप उशीर झाला. मी स्वतः तिला सांगितलंही की तू घरी जा, पण ती गेली नाही. ती म्हणाली की नाही, मी थांबते, मी तुम्हाला मदत करते. आता कळतंय की ती का घरी जात नव्हती, माझ्यासोबत तिला का थांबायचं होतं. हे सगळे आरोप तिला करायचे होते माझ्यावर. पण हे सगळं ती का करते काहीच कळलं नाही अजून. राघव, तू घाबरू नकोस. आम्ही आहोत तुझ्या बरोबर. हो, तू काळजी करू नकोस. आम्ही तुझ्या सोबत आहोत. पण तू स्वतःची काळजी घे, खचून जाऊ नकोस. तू
माझी ताकद माझ्यासोबत आहे ना. तिच्या डोळ्यात जोपर्यंत माझ्यावरचा विश्वास मी पाहतोय, मला कुठल्याच गोष्टीची भीती नाही. अरे पण हे काय चाललंय सगळं? आत्ता कुठे सगळं सुरळीत होत होतं. तुमच्यावर ही अशी संकट का येतात रे? माझ्या मुलांना कुणाची नजर लागली काय माहिती. आई, काळजी नका करू तू. हे बघा, अशा परिस्थितीत कोणीतरी येणार, काहीतरी बोलणार. आपल्याला सगळ्यांकडे दुर्लक्ष करायला हवं. तुमच्या दोघांची तब्येत ना आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. तुम्ही त्रास करू नका घेऊ म्हणून आम्ही दोघंही तुम्हाला सांगायला आलो. बाई 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 बाई, किती साधा भोळा दिसतो, समजूतदार दिसतो. दुसऱ्यांसमोर नेहमी तत्वज्ञान पाजळत असतो. पण काय झालं? नाहीतर काय. आई, तुला आठवतं ना लग्नात केवढं बोलला होता तो? आता आपण काय सांगायचं? नवीन सुनेचा भाऊ असा. हो, एक तर हिचं पहिलं लग्न झालं ते लपवण्याचा प्रश्न, आता हिच्या भावाने असा पराक्रम करून ठेवलाय. आई, मला ना आधीपासूनच वाटलं होतं त्याची नजर खूप वाईट आहे म्हणून. अहो, मी जरा घरी जाऊन येते. ताई, आई, मी जरा घरी जाऊन येते. ओय, कुठे चाललीस? तुझ्या भावाने तोंड दाखवायला जागा ठेवली नाही आणि तुला घराबाहेर जायचंय? ताई, आता आनंदी, दादा, घरच्या सगळ्यांना माझी गरज असेल, मी जाऊन येते. आता जर घराबाहेर पाय ठेवलास ना तर परत यायचं नाही. ताई, काय बोलतेस तू? तिने अशा घराशी संबंध का ठेवायचा? कुठेही जायचं नाहीये. कारण की ते तिचं घर आहे, ती तिची माणसं आहे. आणि जे काय घडलं ते अजून आपल्याला सगळं माहित नाहीये ना. आता अजून काय माहिती करून घ्यायची? त्या मुलीने तिच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलंय. तुझा भाऊ तिच्याशी जे काय वागलाय ना ते सगळं सांगितलंय. हात टाकलाय तुझ्या भावाने त्या बिचाऱ्या मुलीवर. नाही ताई, आई, माझा भाऊ असा नाहीये. मग काय ती मुलगी खोटं बोलते? हे बघ, खरं काय आणि खोटं काय ते नंतर कळेल ना. काय घडलंय त्यावर कारवाई होईल, पण तुम्ही उगाच कुठल्याही निष्कर्षावरती पोचू नका आत्ताच. मी काय म्हणतो, तुम्ही समजून घ्या ना प्लीज. काय समजून घ्या? हिचं पहिलं लग्न झालं ते समजून घ्या. हिचा भाऊ असा वागला ते समजून घ्या. आणखीन काय काय समजून घ्यायचं रे? सांग ना, काय समजून घ्यायचं? आई, ऐका ना, मी घरी गेल्याशिवाय कळणार आहे का आपल्याला की नक्की काय घडलंय ते? अजिबात जायचं नाहीयेस तू घरी, कळलं ना? ताई, अहो, तुझा भाऊ असा वागत असेल, त्यांनी एवढी घाणेरडी गोष्ट केली असेल ना, तर आम्हाला किमान लोकांना तोंड दाखवायला एवढी तर जागा ठेव की आम्ही त्यांना सांगू शकू, मुलगी आमच्या घरी आल्यानंतर तिने तिच्या घरच्यांशी काहीही संबंध ठेवलेला नाही. बरोबर आहे. काय बरोबर आहे? असा कसा संबंध नाही? आपलं नातं आहे त्यांच्याशी आणि अशा परिस्थितीत आपण त्यांच्या बरोबर असायला हवं. नंदू, तू न कायम सासरच्या लोकांचा विचार कर, आपल्या घरच्या लोकांचा विचार करू नको. ती जर आता माहेरी गेली तर लोक आपल्याही तोंडात शेण घालतील. ते काही नाही. तू कुठेही जायचं नाहीयेस आणि गेलीस तर परत यायचं नाही. बघ, तू हे बरोबर बोलत नाहीयेस ताई. अगं, तू स्वतः एक माहेरवाशी नाहीस आणि तू एका मुलीला माहेरी जाण्यापासून थांबवतेस. होच, कारण माझ्या माहेरी असे दिवे ना लावलेत कोणी. हे बघा, मी तुमच्या चांगल्यासाठीच सांगते. हिने आता तिच्या माहेरी जाणं म्हणजे लोकांना बोलायला संधी दिल्यासारखं आहे. मी सांगते ते ऐका. तुम्ही आता तिच्या भावाशी काहीही संबंध ठेवायचा नाहीये. हे बघ, ती बाई काही बोलली असली तरी राघव दादा दोषी होत नाही. हे बघ, म्हणजे खरं सत्य आपल्याला कळेल ना अजून. म्हणजे आपल्याला फक्त एकच बाजू माहितीये. जेव्हा तुमचा राघव दादा दोषी नाहीये कळेल ना, तेव्हा जा त्याला भेटायला. तुम्हाला अर्थ कळतोय का? तो व्हिडिओ व्हायरल झालाय. राघव भाऊजींनी काय ठरवलंय ते यापुढे काय करणार आहेत? खरं तर काल मी सुद्धा जरा जास्तच बोलून गेले त्यांना, पण त्यांना जेवढं मी ओळखते ना त्याच्यावरून ते असं काही करतील असं मलाही वाटत नाहीये ग. पण तू सांग ना, मी तुला काय मदत करू? तुला वकिलांशी बोलायचंय का? अहो, हे स्वतः वकील आहेत, दुसऱ्या वकिलांशी काय बोलणार? हो, ते पण आहे. मग आता आपण काय करू शकतो?
आम्हालाही खरं तर काही कळत नाही काय करायचं ते. आमचेही प्रयत्न चालूच आहे. हे असं अचानक अनपेक्षित संकट आलंय ना, पण आम्ही बघू काय करायचं ते. ती योजना असं का करतेय आम्हाला सुद्धा कळत नाही. सीमा, तू काय करतेस ग इथे? अहो मी आनंदीशी जरा बोलत होते. चल. तुला किती वेळा सांगायचं ग की पोरीला एकटं सोडून जायचं नाही म्हणून? आई अहो मी फक्त 5 मिनिटासाठीच आले होते. चल ताबडतोब चल माझ्याबरोबर. हा आनंदी मी येते. हा माघारी येते. आई अहो काय झालंय तुम्हाला? अगं तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही? त्या राघवनी एवढं मोठं प्रकरण करून ठेवलंय, तुझं काय आहे? हे बघ, तुझी आणि आनंदीची मैत्री वगैरे सगळं ठीक आहे, पण आता यापुढे ही मैत्री चालणार नाही. अगं तू माझी सून आहेस, मला त्याचा विचार करावाच लागतो. चल बरं चल. आता त्रास व्हायला लागला माझ्या राघवचा यांना. ह्याच्या गरजेला जेव्हा धावून जायचा माझा लेक, तेव्हा कौतुक असायचं. बहिणीची केस लढला, कोर्टात जिंकला, तेव्हा मारे कौतुक केलं त्याचं. आणि आता ती कोणती परकी पोरगी जिची ओळख ना पाळख, ती बोलते काहीतरी, त्याच्यावर विश्वास ठेवताय ती लोक. आणि लहानपणापासून माझ्या लेकाला ओळखताना रे तुम्ही. लहान असल्यापासून ओळखताना तुम्ही. त्याची बदनामी करतायत, त्याच्याबद्दल काय काय बोलतायत. याला तुम्हाला वाटतं की नाही रे काय? माझ्या सोन्यासारख्या पोराबद्दल काहीतरी बोलत राहतात. शांत व्हा बरं. दरवाजे बंद करावे लागणार आपल्याला. आता दरवाजे उघडे ठेवून बोलण्याची मुभा पण नाही, जगण्याची मुभा नाही, काही नाही. झालं आता सगळं संपलं. पोराबद्दल काहीतरी बोलत राहतात ती लोक. काय केलं माझ्या लेकाने? त्रास करू नका घेऊ बरं. सहन करू हे सगळं. नका त्रास करून घेऊ. सगळं नीट होईल आई. सगळं नीट होईल. सगळं नीट होईल. राघव कर्णिक यांच्या बरोबर रात्री उशिरापर्यंत काम करत बसले होते, तेव्हा त्यांनी माझ्या अंगावर हात टाकला, माझ्यावर जबरदस्ती केली. नाही यार, मला नाही वाटत राघव असं काय करणार. हो रे, पण आजकाल काय कोणाचा भरोसा नाही. अरे पण ती स्वतःहून थांबली होती ना, ती बोलली होती ना मी थांबते म्हणून. हो, पण ती मदत करण्याच्या भावनेनेच थांबली होती ना, कामासाठी. आणि बरोबर राघवने तिथं संधी साधली. आणि कोण नाही म्हणल्यानंतर दोघांना रान मोकळं मिळालं. पण हा पण तो होता तिकडे. काय रे मनोहर? राघव साहेबांनीच मला लवकर पाठवलेलं. मी म्हणत होतो त्यांना मी थांबतो करून, पण तेच मला म्हणाले की तू निघ, आता काम संपायला आलंय, मी लॉक करून निघतो. मग मी निघालो तिथून. बघ काय बोलणार आता. पण त्या योजनेने तरी याविरुद्ध आवाज उठवला. बरोबर. प्ले कर पुढे. गुड मॉर्निंग. मनोहर, मनोहर, जा बघ काय बोलतायत सर. येस सर. चहा आणशील? चहा संपलाय साहेब. सकाळचे 10 वाजले. आता संपला? हो संपलाय चहा. तुम्हाला चहा नाही मिळणार. कमाल आहे, ज्यांनी चूक केली आहे तो बिंदासपणे ऑफिसला येतोय, आणि ज्या मुलीला बिचारीला त्रास झालाय ती घरात लपून बसली आहे. काय जमाना आलाय.
राघव, माझ्या केबिनमध्ये महत्वाचं बोलायचं आहे. येस सर. कामं करा,